रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूची वाघ्या कुत्र्याची समाधी तातडीने हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली। यानंतर आता संभाजी ब्रिगेडनेही यावरून सवाल उपस्थित केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी अचानक वाघ्या कुत्र्याची समाधी आली कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान या संदर्भात तपास करून निर्णय घेतला जाणार असल्याचं शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेंनी सांगितलं, तर अमोल मिटकरींनी या संदर्भात इतिहासात नोंद नसल्याचं सांगितलंय। ही समाधी काल परवा काय बांधलेली नाही आहे किंवा कोणाच्या म्हणण्यानुसार बांधलेली नाही आहे। त्यावेळेच्या इतिहास संशोधकाराने किंवा कोणी जे काय सांगितलं ते केलेलं आहे। मधल्या काळामध्ये बजरंग दलवाल्यांनी ती कुत्र्याची समाधी पाडली होती आणि ती पाडल्यानंतर परत शासनाने हाय तशी बसवून दिलेली आहे। व्यवस्थित त्याचा विचार करून पुढचं पावलं टाकावे की जेणेकरून कोणाच्या भावना दुखवतील। एखादा असा पाळीव प्राणी प्रामाणिक असतो आणि त्यावेळेचा इतिहास त्या लोकांनी सांगितला लिहिला गेला आणि म्हणून करता तिथं त्यांची समाधी बसवली। त्याच्यामध्ये व्यवस्थित तपासून घेऊन पुढचा निर्णय करू आम्ही। छत्रपती संभाजीराजे खासदार माजी खासदार यांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं ते मी पाहिलं आणि त्यामध्ये त्यांनी मागणी केली की रायगडवरील वाघ्या कुत्र्याची जी काही ते शिल्प आहे ते अनैतिहासिक आहे आणि ते हटवलं पाहिजे अशी मागणी केली। त्यांच्या मनात जर ती शंका आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना गांभीर्याने घेतील आणि नक्कीच वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत जे गैरसमज आहेत ते एकदा संशोधन समितीने एखादी गठीत करून ते जनतेसमोर आणावे जेणेकरून जनतेच्या मनात कुठला प्रश्न उरणार नाही। दरम्यान या सगळ्या संदर्भात विरोधकांच्या देखील प्रतिक्रिया समोर आल्या, त्याही पाहूया। मला त्याच्यावर भूमिका घेण्याची मला वाटतं इतिहास तज्ञांनी सांगू दे। हे असले चिवडत बसायला वेळ नाही हो। कुत्र्यावर सुद्धा तुम्ही जर वेळ घालवणार असाल, अरे लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे बाबा, महागाईचा प्रश्न आहे, महिलांवर अत्याचार झाला, छत्रपती शिवाजी महाराजांना चालला असता का एवढं तर विचार करा। त्याच्यावर रायगडाला एक कुत्र्याची समाधी बांधून त्याला डिवचण्याचाच हा प्रयत्न आहे। त्यामुळे संभाजीराजे म्हणतात ते बरोबर आहे। त्या कुत्र्याची समाधी कुठलाच उल्लेख नसताना इतिहासात कोण वाघ्या कुत्रा काही कुठलाही उल्लेख नसताना तसं त्या ठिकाणी असणं ते पाडली गेलीच पाहिजेत। त्यांचं आम्ही समर्थनच करतो। छत्रपतींच्या कुटुंबातून एक व्यक्ती आज जर या बाबतीत बोलत असेल तर मला असं वाटतं की त्या गोष्टी कुठेतरी सिरियसली घेतल्या पाहिजे आणि जे सर्व इतिहासकार आहेत यांना सुद्धा विश्वासात घेऊन जर राजे जे बोलतायत ते खरं असेल तर नक्कीच त्यांचं म्हणणं हे मानून त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली गेली पाहिजे असं या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।